नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. राजू पाछापुरे यांच्या पुढाकारातून इचलकरंजीत नवचंडी होम व दुर्गा महापूजा उत्सव उत्साहात. इचलकरंजी चैत्र महिन्यातील दुर्गाष्टमीनिमित्त जुना चंदूर रोड परिसरात राजू पाछापुरे यांच्या पुढाकारातून नवचंडी होम व दुर्गा महापूजा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक 26 व 27 मार्च 2023 रोजी हा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत आहे. या उपक्रमामागे आयोजक राजू पाछापुरे यांची विशेष मेहनत असून त्यांनी सलग 11 वर्षे ही पूजा करण्याचा संकल्प केला आहे. यंदाचे हे 5वे वर्ष असल्याची माहिती वेदमूर्ती श्री सुधीर कुलकर्णी गुरुजी यांनी दिली. कुलकर्णी गुरुजी व त्यांच्या सहकारी पुरोहितांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी पार पडत आहेत. दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 8 वाजता पालखी मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी 9 वाजता नवचंडी होम प्रारंभ झाला. दुपारी 2 वाजता दुर्गा सप्तशती पारायण आयोजित करण्यात आले. सायंकाळी 4 वाजता पालखी भंडारा झाला, तर सायंकाळी 6:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रमोद पाटील यांच्या जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 27 मार्च रोजी सकाळी 4:30 महाअभिषेक, सकाळी 5:30 नवदुर्गा महापूजा प्रारंभ, सकाळी 6 वाजता कुमकुमार्चन आणि सकाळी 11 वाजता आरती होणार आहे. दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी 2 वाजता श्री दुर्गामाता भजनी मंडळ व बालवीर कृष्णकृपा भजनी मंडळ यांच्या वतीने भजन सादर करण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता छबिना मिरवणूक आणि रात्री 10 वाजता महाआरती होणार आहे. राजू पाछापुरे व समस्त दुर्गामाता भक्तगण, जुना चंदूर रोड, इचलकरंजी यांच्या वतीने आयोजित या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक राजू पाछापुरे यांनी केले आहे. मी सुधीर लक्ष्मण कुलकर्णी गुरुजी सालाबादाप्रमाणे आपल्या इथं दरवर्षी गेली आता आजचा जो कार्यक्रम आहे चंडी यागाचा हा अविरतपणे सलग 5व्या वर्षाचा आमचा कार्यक्रम सुरू आहे. आणि तसेच या कार्यक्रमाचे मुख्य यजमान श्री राजू पाछापुरे यांनी 11 वर्षाचा संकल्प केलेला आहे की 11 वर्ष मी देवीची सेवा करणार आणि 11 वर्ष चंडी याग करणार. त्यामागे आताचा हा 5वा वर्ष आमचा पूर्णपणे पार पडलेला आहे आणि आजचा हा कार्यक्रम पूर्ण उत्साहाने आणि पूर्ण श्रद्धेने या ठिकाणी होतो. हा कार्यक्रम आपल्या चंदूर रोड दुर्गामाता मंदिराजवळ जो त्यांचं राजू पाछापुरे यांचे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये पूर्ण श्रद्धेने पार पडलं जात आहे. यामध्ये आज सुरुवातीला पुण्यवाचन, मातृका पूजन हे सगळं झालं. त्यानंतर याग झाला, त्यानंतर देवीची पालखी मिरवणूक झाली. तेवढी पालखी मिरवणूक झाल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळी 5-6च्या दरम्यान सामुदायिक महिलांच्याकडनं दुर्गा सप्तशती पाठाचं पठण केलं जातं आजच्या दिवसामध्ये. दुसऱ्या दिवशी इथं साधारणतः मोठा महाप्रसाद असतोय. सदरच्या महाप्रसादाला 4 ते 5,000 लोक उपस्थित राहतात आणि या मोठ्या उत्सवामध्ये उद्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर उद्या देवीची सजावट वगैरे सकाळच्या वेळेमध्ये पूजन असते. सकाळी 8-1 वाजेपर्यंत देवीचं परत त्यांनी वेगळी फळामध्ये आरास करून देवीला ऐश्वर्यामध्ये स्थापन करून ते देवीचं सौभाग्य अलंकार करून आपलं सालंकृत पूजन केलं जातं देवीचं उद्या. त्यानंतर महाप्रसाद केला जातो आणि तिसऱ्या दिवशी त्या देवीची उत्तर पूजा करून या कार्यक्रमाची सांगता केली जाते. सदरचा कार्यक्रम हा खूप उत्साहानं आणि पूर्ण श्रद्धेने केला जातोय. त्यामुळं आसपासच्या भागातील व इचलकरंजीच्या भागातील सर्व नागरिकांना मी आजच्या पूजेचे यजमान श्री राजू पाछापुरे यांच्या वतीने जाहीर आवाहन करतो की त्यांनी उद्या सदरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि त्या महाप्रसादाचा आणि सगळ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनम्र विनंती. जय श्रीराम.